चला मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक आपण तिसरा पाहणार आहोत. जंबे स्पोर्ट डोंगरीपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट शिलोतर या दोन संघामध्ये ही महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. बॉलिंग ट्रॅक वरती किरण भुजड. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग शिलोतर गावश महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती करतोय आपण निश्चितच आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग पहिला बॉल किरण भुजडचा मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक मध्ये बॅटर आपण पाहिलं तर मग अक्षय जाधव अँड रोहित. अक्षय जाधवच्या बॅट मधनं आलाय हा मोठा बिग ब्लास्ट. चेंडू निघून गेलाय बॉर्डर लाईनच्या पार. आलाय हा मोठा धमाका षटकार. 2 ओव्हरचा हा मॅच आहे आणि जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेले हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती अक्षय जाधव चांगली बॅटिंग करतोय तर किरण भुजड मात्र बॉलिंग ट्रॅक वरती. ब्लॉक मध्ये चेंडूच्या हातांनी और बेहेनची मात्र मोठी अपील मात्र या ठिकाणी केली होती. थर्ड अंपायरची मागणी परंतु और बेहेनसाठी नाहीये. अजय तुमरान मोठी अपील केली होती परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग और बेहेनसाठी थर्ड अंपायर नाहीये. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पार. हा येतोय आणखी एक महत्वाचा चौकार अक्षय जाधवच्या बॅट मधनं आणि या टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. काही बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 0604 असं धावफलक मैदानाच्या स्कोर बोर्ड वरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जंबे स्पोर्ट डोंगरीपाडा टीमचा फुल टॉस डिलिव्हरी. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे परंतु एका हाताने मात्र चेंडूला अडवण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी केले होते. क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर मग भावेश माळी त्या ठिकाणी होते आणि त्याच्याकडनं आपण पाहिलं तर मग ही मिसफील्ड होताना जरूर पाहिली आणि चेंडू निघून गेलाय बॉर्डर लाईनच्या पार. आलाय हा आणखी एक अक्षयच्या बॅट मधनं चौकार. चौकाराने टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे ती म्हणजेच 14 या आकड्यावरती. क्रिकेटच्या पटलावरती या छोट्या छोट्या चुका आहेत त्या निश्चितच सुधारायला हव्या असतील कारण क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. किरण भुजडचा पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल येतोय. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील या ठिकाणी केला जाईल. सकाळच्या सत्रामध्ये विजयी झालेला संघ म्हणजेच गावदेवी स्पोर्ट पुमण. त्याच्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये विजयी झालेला संघ जमला स्पोर्ट खोलांडे आणि चालू असलेल्या सामन्यात एक प्रतिनिधी. आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे तो करणार आहोत. धावफलक सध्या आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचले 14च्या घरामध्ये 14 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर षटकार तिसरा चेंडू डॉट त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतर पुन्हा एक चौकार आणि शेवटचा बॉल मात्र डॉट. म्हणजे 3 बॉल मध्ये धावा येताना आपण पहिल्या 3 चेंडू डॉट आले. 3 चेंडूवरती 14 धावा बनवल्या गेल्यात. आता मात्र नंबर 2चं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण प्रवीण परेटला पाहणार आहोत. लेफ्टमन निश्चितच तो गोलंदाजी करतोय. लेफ्टमचा मारा डाव्या हाताने गोलंदाजी निश्चितच केली जाते. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे ऑन साइडला. चेंडू निघून जाईल लॉंग ऑन च्या दिशेनं.
या ठिकाणी आपण पाहिलं तर मग महिला वर्ग आहे त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय मान्य श्री विजय शेठ पाटील चषक 2025 हा महासंग्राम. यावेळेस आपण पाहिलं तर मग मिस टाइम फटका जरूर पाहायला मिळाला होता, परंतु एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे, ती म्हणजेच 16 या आकड्यावरती. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिस्टर प्रवीणजी परेड याच्या माध्यमातून हे टाकलं जातं. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती आणखी घातक फलंदाज म्हणजेच रोहित कोठावळे. रोहित कोठावळेकडे देखील अप्रतिम खेळ आहे. मागची मॅच देखील त्याने जिंकली. यावेळेस त्याच्या विरोधामध्ये अप्रतिम मात्र हा चेंडू मात्र डिलिव्हर केला गेलाय आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग अक्षरशः बांधून ठेवलं गेलं होतं या बॉल वरती प्रवीण परेडनं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन ऑफ साइडला आउटफील्ड फास्ट आहे. हवेचा देखील साथ आहे. चेंडू थांबणारा नाही, चेंडू निघून गेलाय बॉर्डर लाईनच्या पार. यावेळेस आपण पाहिलं तर मग रोहित कोठावळेच्या बॅट मधनं आलाय हा महत्वाचा चौकार 4 रन आणि या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोहोचली गेलं 20 आकड्यावरती. हवेच्या लाटांवरती स्वार होऊन मात्र यावेळेस चेंडू निघून गेला बॉर्डर लाईनच्या पार. यावेळेस पुन्हा एकदा जमिनीला गुदगुल्या करीत मात्र चेंडू लॉंग ऑफला निघाला होता. एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे आणि एका धावेने टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली जाते, ती म्हणजेच 21 आकड्यावरती. यावेळेस शेवटचा बॉल होता दुसऱ्या ओव्हर मधला, परंतु झेल मात्र घेण्याचे प्रयत्न केले नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा कंप्लीट केल्यात आणि जवळजवळ तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रोहित कोठावळे मात्र बाद होईल, परंतु 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्या. टीमची टोटल आपण पाहिली तर मग 23 आणि लक्ष असणार आहे विजयासाठी 24 धावांचं. 12च्या सरासरीने 24 धावा मात्र पूर्ण कराव्या लागतील. टीम गावदेवी स्पोर्ट शिलोतर संघाला आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. 2 कर्णधार या ठिकाणी आपण पाहिलं तर मग उपस्थित झालेत. एका बाजूने आपण पाहिला तर मग सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी 2 सामने जिंकलेत. त्या संघाचा संघनायक म्हणजेच गावदेवी पुमण संघाचा संघनायक हितेश आणि दुसऱ्या बाजूने जमल्ला स्पोर्ट कोल्हाने टीमचा संघनायक अक्षय आहे. दोन्ही संघनायकाला विनंती करतो एक चिठ्ठी आपण उचलायची आहे आणि जी चिठ्ठी त्या बॉक्स मध्ये राहिली जाईल तिला मात्र बाय असेल. चला एक चिठ्ठी उचला. पाहूया या ठिकाणी आपण पाहिलं तर मग कोणाला बाय मिळते. एका चिठ्ठीवरती नाव निघालं विजयी संघ, दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव आहे जय मल्हार स्पोर्ट खोलांडे म्हणजेच गावदेवी स्पोर्ट पुमण संघाला या ठिकाणी बाय मिळालेली आहे. बघा सेलिब्रेशन देखील केलं जातं, डान्स देखील मात्र त्या ठिकाणी केला गेलाय, परंतु पारितोषिक नाही आपल्याकडे. यानंतरचा होणारा मॅच जय मल्हार स्पोर्ट खोलांड वर्सेस विजयी संघ अशी मॅच जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिले, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय, परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. लक्ष आहे ते म्हणजे 24 धावांचं आणि या 24 धावांचा पटला अक्षरशः 12 बॉल मध्ये करायचा आहे, तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट शिलोतर संघाला. आज या स्पर्धेचा आपण पाहिला तर मग अंतिम दिवस म्हटलं तर मग फायनल डे.
कोण जिंकणार फायनलची मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच त्याचा देखील रिझल्ट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग एन्जॉय स्पोर्ट बेलकेडी हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचला गेला. त्याच्यानंतर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर मग आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाळ आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग नित्य साई स्पोर्ट लोहानगर वसईची टीम मात्र सुपर 4 मध्ये पोहोचली गेली. परंतु आजच्या दिवसामध्ये कुठला संघ सुपर 4 मध्ये पोहोचेल सध्या तरी 4 संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या 4 संघातून कुठला संघ सुपर 4 मध्ये पोहोचेल. एका बाजूने आपण पाहिला गावदेवी स्पोर्ट पुमण संघ चौथ्या फेरीमध्ये पोहोचला गेलाय. त्याच्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेला संघ म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतो जय मल्हार स्पोर्ट खोलांडे आणि आणखी 2 संघ आपण पाहतोय तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी हा मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते टीम आपण पाहिलं तर मग एका बाजूने जय अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा आणि दुसऱ्या बाजूने त्याचं प्रत्युत्तर देण्याकरता संघ पाहायला मिळतोय गावदेवी स्पोर्ट शिलोतर. या स्पर्धेचा यजमान संघ आहे गावदेवी स्पोर्ट शिलोतर. 12 चेंडू मध्ये 24 धावा ह्या बनवल्या जातील का की मग रोखल्या जातील संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूने आपण पाहिला तर मग रोहित कोठावळे तर दुसऱ्या बाजूने ललित भोवर. तर एका बाजूने प्रवीण परेड असणार आहे तर दुसऱ्या बाजूने अक्षय जाधव. हे टायटल खूप रंगणार आहे मित्रांनो. एक मोठी लढाई आहे ही. निश्चितच कोण जिंकेल ही लढाई हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. एका बाजूने आपण पाहिला तर स्ट्राइक एंड वरती डाव्या हाताचा फलंदाज मिस्टर प्रवीण परेड आपल्याला पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूने ललित भोवर. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील पुन्हा एकदा. गेम ऑन. मॅच होते सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरता रोहित कोठावळे राईट मोर्द विकेटने षटका दे. पहिला बॉल हॅप टाकर उडवलाय. चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या पार हवेच्या लाटांवरती झालाय चेंडू स्वार. चेंडू निघून गेलाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पार. षटकार प्रवीण परेडच्या बॅट मधला हा पहिल्याच बॉल वरती मोठा बिग ब्लास्ट पाहायला मिळाला. षटकार 12 बॉल मध्ये निश्चितच 24 धावा बनवायच्या. पहिल्या बॉल वरती षटकार खेचलाय. इरादे स्पष्ट केलेत. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. यावेळेस आणखी एक मोठा फटका गॅप मध्ये चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय मान्य श्री विजय शेठ पाटील चषकातील दमदार वजनदार शानदार चौकार 4 रन. आणि या चौकाराचं सायना टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचले दुहेरी आकड्यामध्ये 10 या आकड्यावरती 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 10 आणि 10 मध्ये अजून सुद्धा विजयासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 14 धावा. यावेळेस आपण पाहिलं तर मग फील्ड मध्ये थोडासा मात्र बदलाव केलाय. 2 चेंडू मध्ये 10 धावा घेतल्यात प्रवीण परेडनं. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका पाहायला जरूर मिळालाय. एक सिंगल मात्र पूर्ण होईल. सिंगल ना या ठिकाणी आपण पाहिलं तर मग स्ट्राइक देखील रोटेट झाल्या. स्ट्राइक वरती आणलं गेलं ललित भुवर याला. ललित भुवरचा विचार केला तर हा देखील एक गावदेवी स्पोर्ट शिलोतर संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. सातत्याने त्याला देखील आपण पाहिलं चांगलं बॅटिंग करताना चांगला खेळ करताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस त्याच्याकडे आपण पाहिलं तर मग 9 चेंडू शिल्लक असतील आणि 9 चेंडू मध्ये अजून सुद्धा विजयासाठी 13 धावा या बनवायच्या आहेत.
विकेटच्या पटलावरती त्याने देखील अधिराज्य गाजवलंय. यावेळेस आपण पाहिला तर मग चेंडू पाहिल्यानंतर थोडासा आतमध्ये वळला होता आणि शरीराचा वेध देखील घेतला गेलाय. बॅटरच्या बॉडीला यावेळेस चेंडू मात्र धडकला होता. डॉट बॉल. जवळजवळ आपण पाहिलं तर मग चौथा चेंडू जो आहे तो डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. कमबॅक केलं जाईल का या ओव्हरमध्ये रोहितच्या माध्यमातून? ओहो, या वेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू कदाचित यस वाईट आहे. यस, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे आउटफील्ड अंपायरनी. यस, हा वाईट नसणार आहे. खांद्याच्या वरून हा चेंडू मात्र डिलिव्हर झालाय. म्हणजेच आपण या ठिकाणी पाहिलं तर मग आणखी एक चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळेल, कारण बॉडीच्या वरून हा चेंडू मात्र मागे डिलिव्हर झालाय. यावेळेस आपण पाहिलं तर मग फाईन लेगच्या दिशेने चेंडूला हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. एकदा वेगाने पूर्ण केलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. यस, नो वेट या तीन गोष्टींचा चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये समावेश घेतला गेलाय आणि टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे ती 13 या आकड्यावरती. म्हणजेच येणाऱ्या 6 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 11. 6-11चं समीकरण यावेळेस ह्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकणार ही मॅच? लढाई अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 6 बॉल 11ची गरज. चला घाई करायची आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 6 आणि 6 मध्ये मॅच जिंकण्याकरिता अजून सुद्धा 11 धावांची आवश्यकता आहे. सुरुवातीच्या पहिल्या 2 वरती 10 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतरच्या 4 बॉल वरती फक्त आणि फक्त 3 धावा आल्या. कमबॅक केला गेला. यावेळेस आपण पाहिलं तर मग यष्टीरक्षक बीड झालेत. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव जरूर धाव फलकावरती ऍड केली जाईल. 5 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावा बनवायचे. काय घडेल काय बिघडेल
हे देखील आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. आणि दोन्ही संघ आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये नामांकित संघ आहेत. दोन्ही संघाचा खेळ आपण अक्षरशः पाहिला तर मग टॉप 10 मध्ये दोन्ही संघ मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळालेत. अनेक पारितोषिक आपण पाहिले तर मग दोन्ही संघाच्या नावावरती आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. यावेळेस मात्र ललित भुवर ऑन स्ट्राइक वरती आहे. तिन्ही चेंडू तो खेळलाय आणि 2 धावा फक्त त्याने बनवलेत. अक्षय जाधवच्या विरोधामध्ये कशा पद्धतीची बॅटिंग केली जाईल. पहिला बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता आला हा षटकार आणि षटकाराच्या साहाय्यानं आता मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे, ती म्हणजेच 20 या आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी या सामन्याचं गणित आपण पाहिलं तर मग सोपं झालंय. 4 मध्ये 4 धावा अजून सुद्धा बनवायचे मॅच जिंकण्यासाठी. चार वॉल मध्ये अजून सुद्धा जिंकण्यासाठी 4 धावांची मात्र आवश्यकता आहे. अक्षय जाधवचा पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. ऑन साइडला जमिलेला गुलगुलाकरी चेंडू मात्र डीप काबू कॉर्नरच्या दिशेने मात्र निघाला होता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. कदाचित या ठिकाणी आपण पाहिलं तर मग डॉट चेंडू टाकले किंवा मग विकेट मिळवली तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करू शकते टीम जय अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा. तीन चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. अक्षयचा पुढचा बॉल हलक्या हातानं यावेळेस आपण पाहिलं तर मग विकेट विकेट अँड विकेट मिळवली गेले अक्षय जाधवनं. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षण सजवलं होतं, जवळजवळ आपण पाहिलं सिली मिडॉनच्या दिशेनं प्रोटेक्शन लावलं होतं. ललित भोवरच्या खेळीसाठी आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग त्याला पकडलं गेलंय. आता मात्र 2 मध्ये 2 चेंडू आणि आता मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. डू और डाय करूया मरोच्या स्थिती मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली आहे. कहा जाता है लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोणत्या टीम कडनं मात्र यावेळेस चांगली कोशिश चांगले प्रयत्न या ठिकाणी केले जातील हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर विशाल आलेत, विशाल फरेड. आता मात्र या 2 भावांना मात्र चांगला खेळ करावा लागेल मॅच जिंकण्यासाठी. 2 धावा मात्र 2 चेंडू मध्ये बनवाव्या लागतील. अक्षयचा पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव मात्र आली आहे. आता मात्र 1 चेंडू 1 धाव, हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण. टेन्शन 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 खेळाडूंच्या मनामध्ये टेन्शन.
प्रेक्षकांच्या मनामध्ये टेन्शन सध्या तरी धगधग धगधग मात्र प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत असेल. कुणाला जर हृदय विकाराचा आजार असेल तर 2 मिनिटं डोळे मिटून राहा, काही होऊ शकतं. म्हणून तर म्हणतात ना की टेन्शन वरची मात्रा म्हणजेच पाहतोय आपण माननीय श्री विजय शेठ पाटील चषकाची ही जत्रा. ना संघर्ष ना तो तबले क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग दोनों तरफ की जैश बराबर की लगी है. फायर ब्रिगेडचं काम मात्र यावेळेस कोण करेल? फलंदाज करेल असं तर मला दिसून येते, कारण की पॉझिटिव्ह इंटेंट चांगल्या टच मध्ये आत्मविश्वास वाढलाय. चौकार षटकार प्रवीणने ठोकलेत, परंतु हा मॅच तितका मात्र आपण पाहिलं तर सिरियसली घेणार नाही. त्यांना माहिती आता काय करायचं आहे. यावेळेस मात्र हवेमध्ये हा शॉट खेळला गेलाय आणि विजय फटका प्रवीण परेशच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. आणि अखेरच्या वेळी आपण पाहिलं तर मग गावदेवी स्पोर्ट शिलोतर संघाने हा सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी स्पोर्ट शिलोतर अँड हायलेक टीम, जेएमबी स्पोर्ट डोंगरीपाडा. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत या सामन्याचं उत्तर मात्र पाहायला मिळालं. यानंतर होणारा मॅच असणार आहे जय मल्हार स्पोर्ट कोलांडे आणि गावदेवी स्पोर्ट शिलोतर. नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग अप्रतिम कामगिरी राहिली आहे, ती म्हणजेच मिस्ट